ABP माझाच्या कोकण गजाली या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। अर्थात सर्वांच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा आणि जी गोष्ट की ज्या गोष्टीबद्दल प्रत्येकाला राग येतोय त्याबाबतचा हा आजचा एपिसोड आहे। अर्थात माझ्या मागे जे दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचा राजकोट या ठिकाणी जो पुतळा होता तो कोसळला आणि तो पुतळा सध्या इथं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 350 वर्षापूर्वी जो सिंधुदुर्ग किल्ला बांधला तो सिंधुदुर्ग किल्ला अगदी दिमाखात इथं उभा आहे आणि इतिहासात याच्या असलेल्या नोंदी आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, काही जण त्यातला अभ्यास देखील करत असतील। पण दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणचा पुतळा जो आहे तो कोसळला। अगदी डिसेंबर 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेव्ही डेच्या निमित्तानं हा जो पुतळा होता तो पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता। ह्याचे नेमके अर्थ काय आहेत याबाबतचे अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत। त्या प्रश्नांची उकल किंवा ते प्रश्न समजून घेण्याचे त्याची उत्तरे मिळवण्याचा आपण असं म्हणूया मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्यासाठी माझ्यासोबत सदाशिव लाड आहेत जे आमचे सिंधुदुर्गचे रिपोर्टर आहेत। मला वाटतं त्यांच्याकडे पहिल्यांदा ही बातमी आली आणि माझाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा ही बातमी समोर आणली होती किंवा दाखवली होती। सदाशिव, त्या दिवशी नेमकं काय घडलं, म्हणजे किती वाजता साधारणची घटना आहे? याचं कारण असं आहे की संध्याकाळनंतर ह्याबाबतच्या बातम्या समोर आल्या किंवा दुपारनंतर, पण ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला इथं नेमकं काय चित्र होतं? कारण की पर्यटकांची संख्या जी असते ती मोठी या ठिकाणी असते, म्हणून हा प्रश्न पडतोय। नक्कीच काल साधारणतः 12 ते 1 12:30 ते 1च्या दरम्यानची ही घटना आहे। त्याच दरम्यान मला काही फोन आले की महाराजांचा राजकोटवरील जो पुतळा होता तो कोसळला आहे। मात्र त्यानंतर मी साधारण अर्धा तास त्याची व्हेरिफिकेशन केलं, कारण नेमका कोसळला की नाही की अफवा आहे या संदर्भातले सगळी चौकशी केल्यानंतर काही फोटो समोर आले। तर फोटो इथले होते आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते घटना खरी होती। मात्र ती घटना इतर सगळ्यांना समजण्यासाठी उशीर झाला होता। मग आपल्याकडे ती साधारणतः 1 वाजता घटना समजली होती आणि आपण ती बातमी हे केली होती। त्यानंतर जर पाहिलं असेल तर खरं म्हणायला गेलं तर माझ्या पाठीमागे दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे, जो मालवणमधील समुद्रात उभा आहे। आजही तो दिमाखात उभा आहे। मात्र राजकोट किल्ल्यावर किल्ल्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर राजकोट किल्ला बांधण्यापासून सार्वजनिक बांधकामाने याची बांधणी केली। बांधल्यानंतर काही दिवसांनी देखील बुरुजाचे काही चिरे जे आहेत ते ढासळले होते, बुरुज ढासळला होता। याही घटना स्थानिकांनी आमच्या निदर्शनास आणल्या होत्या। त्यानंतर जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा जो आहे तो साधारणतः 43 फूट जमिनीपासून 43 फूट उंचीचा आहे आणि हा बांधण्यासाठीचा जो कालावधी आहे तो खरं म्हणाला तर खूप अल्प कालावधी होता आणि अल्प कालावधीत ते करणं त्या आर्किटेक्टला सुद्धा शक्य होतं की नव्हतं हे माहीत नाही, पण त्यांनी ते उभारलं। त्यामुळे त्याच्याकडून काही चुका झाल्यात वगैरे आता असं बोललं जातं, पण त्यांना उभारण्यासाठी सुद्धा अल्प कालावधी होता। आणि आता जर पाहिलं असेल तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडनं एक पत्र समोर आले आणि ते असं म्हणतायत की आम्हाला 20 ऑगस्टला आम्ही नेव्हीला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रात आम्ही असा उल्लेख केला होता की जो महाराजांचा पुतळा उभारला त्यात जे पिलर होते लोखंडी त्याला गंज लागलेली होती। मुळात सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती होती, जर पिलरला गंज लागलेली होती तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अस्मिता आहे। महाराष्ट्राची अस्मिता असून जर आपल्याला माहीत असेल आणि जर आपण त्याच्याकडे कांडोळा करत असू तर हे दुर्दैवाचं आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग हे सगळं नेव्हीवर ढकलतंय, मात्र त्यांची सुद्धा यात चुकी असं म्हणायला वावगं ठरत नाही, कारण माहिती असून त्यांनी दुर्लक्ष केलं असं वाटतं यात। बरं, यातला एक इंटरेस्टिंग मुद्दा हाच आहे की नेव्हीला दोष देणं किंवा नेव्हीवरती ढकलणं, म्हणजे सकाळी ज्या वेळेला काही आत्तापर्यंत जे नेते आले म्हणजे विरोधी पक्षातले त्यांनी असं म्हटलं की नेव्हीला दोष देणं एका अर्थानं चुकीचं आहे। आणि नेव्ही म्हटलं तर क्वालिटी म्हणजे जे काही तिन्ही दलं आहेत म्हणजे आर्मी असेल, एअरफोर्स असेल किंवा नेव्ही, हे कामाच्या क्वालिटीबाबत गुणवत्तेबाबत त्यांची ओळख आहे आणि आत्तापर्यंत जी काही त्यांनी कामं केलेत त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं असं कधी दिसून आलं नाही। त्यामुळं कुठेतरी नेव्हीवरती ढकलण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं का, म्हणजे स्थानिक रिपोर्टिंग करत असताना? कारण की मला वाटतं ते पुतळ्याच्या उभारणीपासून त्या त्याच्या इनॉग्रेशनपर्यंत प्रत्येक बातमी तुम्ही दिलेली होती आणि तुम्ही सिंधुदुर्गातले आहात, त्याच्यामुळं हा प्रश्न इथून निर्माण होतो। निश्चित तुम्ही प्रश्न विचारला तो रास्त आहे आणि त्यात वावही आहे, कारण
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्गती पुतळा उभारणार, राजकोट किल्ला पूर्ण जसा पूर्वी होता तसा उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आणि याचं सगळं श्रेय जे होतं तर त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलं, तो सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतलं होतं. मात्र आता ही दुर्घटना घडल्यानंतर सगळेच म्हणतात की सार्वजनिक बांधकाम विभागही म्हणताय आणि मंत्री म्हणतायत की आमचे त्याच्यावर काहीच हे नव्हतं, सर्व काही आहे ते नेव्हीने केलं. तुम्ही म्हणाला होतात की नेव्ही आणि क्वालिटी 100% ही गोष्ट खरी आहे की नेव्ही म्हटल्यानंतर ती क्वालिटी आणि ती गुणवत्ता जी आहे ती त्यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी दाखवली जाते. मात्र इथेच का असं घडलं याचा देखील संशोधनाचा भाग आहे. ते आपला रिपोर्ट देतील वगैरे सर्व खरं असलं तरी काही गोष्टी पाहिल्या, कारण मी किल्ला उभारणीपासूनचं इथं रिपोर्टिंग केलेलं आहे. त्यामुळे इथले कॉन्ट्रॅक्ट होतं ते कोल्हापूरचे जे पाटील होते त्यांना दिलं, त्यांनी ते सब कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिलं. इथल्या स्थानिकांनी हा किल्ला उभारला आहे. त्यानंतर जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे, त्याला देखील खरं तर महाराजांचा पुतळा उभारणं त्याला लागणारे इतर भागात जर पाहिलं असेल तर त्याला कालावधी भरपूर लागतो. मग अल्पावधीत इथे उभारण्याचं कारण काय तर नौदल दिन होतो तो 4 डिसेंबरला असतो आणि या 2023 साली नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा करायचा होता आणि त्यामुळेच घाईघाईने केलेलं काम आहे. त्यावेळी जर तुम्ही त्याची गुणवत्ता तपासली असती तर ही दुर्घटना घडली नसती. मात्र गुणवत्तेकडे कोणीही लक्ष दिलं नाही, शासन असेल किंवा नौदलही असेल, गुणवत्तेकडे लक्ष दिलं नाही असं म्हणावं लागेल. कारण गुणवत्तेकडे जर त्यावेळी लक्ष दिलं असतं तर अशी दुर्घटना घडली नसती. यातून एक प्रश्न निर्माण होतो की साधारणपणे असे किल्ले उभारायला, अर्थात मी काही तज्ज्ञ नाही आहे, तुम्ही त्यातले तज्ज्ञ नाही आहात, पण जे काही वाचलं जातं आहे किंवा तज्ज्ञांशी आपण काही बोलण्याचा प्रयत्न केला आपल्या पर्सनल लेवलला, काही तज्ज्ञांनी समोर येण्यास, बाईट देण्यास नकार दिला. अर्थात सिच्युएशन आपण समजू शकतो, पण 7 ते 8 महिन्यामध्ये अशा प्रकारचा पुतळा उभारणं, आय थिंक ब्रॉन्झचा तो मटेरियल आय थिंक त्या ठिकाणी ते वापरलेलं आहे, तर हे खरंच शक्य आहे का? आणि ज्या पद्धतीनं सांगितलं जातं म्हणजे कोकणात ज्या वेळेला समुद्रकिनारी घरं बांधली जातात त्यावेळी देखील ह्या खाऱ्या हवामानाचा किंवा समुद्र किनारपट्टीवरून जी खारी हवा येते त्याचा अभ्यास केला जातो. आणि असं कुठंतरी वाटतं का की ही अक्षम्य अशी चूक आहे जी महाराष्ट्राचं आराध्यदैवत असं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना झालेली आहे? नक्कीच ही चूक झालेली आहे आणि याची जबाबदारी शासनाने घेणं गरजेचं आहे. कारण कोकणात पाहिलं तर आणि प्रामुख्याने समुद्रकिनारी पाहिलं असेल तर खारी हवा असते. कोकणातली घरं देखील जर आपण पाहिलं असेल तर सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅबचे बिल्डिंग नसतात. त्याचं कारणच ते आहे, खारी हवा असल्यामुळे लोखंडाला गंज लवकर धरते आणि लोखंड गंजून जातं. त्यामुळे कोकणाच्या समुद्रकिनारी असेल किंवा प्रामुख्याने कोकणात असेल तर कौलारू घरं असतात. त्याचं कारण त्यामुळेच कौलारू घरं बांधली जातात, कारण ती वर्षानुवर्ष टिकावी. त्याचं इथे कुठेतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण आता जर पाहिलं असेल जे स्ट्रक्चर होतं ते लोखंडी याने आणि वेल्डिंग वगैरे करून नटबोल्ट करून ते केलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रात असं आहे की ते नटबोल्ट गंजले होते. मुळात या गोष्टीचा त्यावेळी ज्यावेळी ते पुतळा उभारणार होते त्यावेळी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं होतं. कारण या ठिकाणी कुठलं मटेरियल जे आहे ते टिकू शकतं जास्त का, तेच मटेरियल वापरलं गेलं पाहिजे असतं. मात्र या ठिकाणी आतमध्ये लोखंडी रॉड्स वगैरे या गोष्टी वापरल्या गेल्या होत्या, नटबोल्ट वगैरे वापरले गेले होते आणि तेच गंजून ही दुर्घटना घडलेली आहे. त्यामुळे या ठिकाणचं वातावरण पाहता हे खाऱ्या हवेत लोखंड हे लवकर गंजतं आणि त्याचंच हे म्हणावं लागेल. त्यामुळेच ही दुर्घटना घडली असे म्हणावं लागेल. आणि तुम्ही म्हणालात की किल्ले 8 महिन्यात वर्षभरात उभारले जातात का, तर इतिहास चालून पाहिला तर इतिहासात कुठेच उल्लेख नाही की एवढ्या अल्प कालावधीत एखादा किल्ला उभारला गेला आहे. त्याला काही वर्ष गेलेली आहेत आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नातूनच किल्ले उभारले जातात. मला वाटतं सिंधुदुर्ग किल्ला देखील उभारण्यासाठी काही वर्ष गेलेली आहेत. ते काय 8 महिन्यात 10 महिन्यात किंवा वर्षभरात सिंधुदुर्ग किल्ला उभारला गेलेला नाही. म्हणूनच तो आजही 350 वर्ष झाली तरी देखील तो समुद्राच्या लाटांचा झेला घेत देखील अभेद्य उभा आहे, कुठेही ढासळलेला नाही आहे. त्याचं कारणच ते आहे कारण त्यावेळी त्या पद्धतीने तंत्रज्ञान त्यावेळी नसून देखील म्हणजे त्या आताचं अवगत तंत्रज्ञान त्यावेळी नसून देखील महाराजांकडे असलेलं अवगत तंत्रज्ञानाचा वापर करून तो किल्ला बांधला होता आणि तोही खाऱ्या पाण्यात बांधलेला किल्ला आजही अभेद्य आहे. मात्र जमिनीवर बांधलेला असा हा स्ट्रक्चर आणि हे उभारलेलं स्ट्रक्चर जर 7-8 महिन्यात कोसळत असेल तर याकडे दुर्लक्ष केलं आहे. ज्या गोष्टी खाऱ्या हव्या असतील किंवा इथलं हवामान आहे किंवा इथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून बांधणं गरजेचं होतं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. एक गोष्ट आहे की मला वाटतं कुठलेही ज्या वास्तू उभारली जाते म्हणजे जगात देशात अनेक
असे मला वाटतं स्टॅच्यूज उभारले गेलेत, पुतळे उभारले गेलेत, पण महाराजांच्या बाबतीत घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, लज्जास्पद आहे. म्हणजे सर्वसामान्य शिवप्रेमी की त्याचा राग येतोय, त्याची मान आता शर्मेने खाली आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. यातला एक दिवस मला आठवतोय, 4 डिसेंबर 2023 रोजी तुम्ही देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करत होता, आपण देखील रिपोर्टिंग करत होतो. त्या दिवशीचा माहोल, त्या दिवशीचं वातावरण आणि एकंदरीत मी म्हणेन की जो काही श्रेयवाद रंगला होता किंवा जे काही क्रेडिट घेतलं जात होतं त्यावरून आजचं वातावरण याच्यात मोठी तफावत आहे. म्हणजे यश हे माझं, अपयश कुणाचं, म्हणजे हा प्रश्न आहे. कारण की यशाला खूप जण वाटेकरी असतात, पण अपयशाला भागीदार कोणी व्हायला मागत नाही. तशी परिस्थिती आहे का आत्ताचं सगळं सिच्युएशन बघता? म्हणजे सगळं जर वातावरण बघितलं, कारण की तुम्ही स्थानिक आहात इथले, ही एक जमेची बाजू आहे. आणि विशेष बाब म्हणजे ह्या सगळ्या घटना ज्या वेळेला घडल्या तेव्हा काही घटनांचा मी साक्षीदार होतो, काही घडामोडींचा, आणि तुम्ही सातत्यानं रोज त्याच गोष्टीमध्ये वावरत होतात, कारण की तुम्ही इथलेच रहिवासी आहात आणि रिपोर्टर आहात. नक्कीच यश अपयश हे जर पाहायला गेलं तर त्यावेळी सार्वजनिक बांधकाम सर्वात पुढं होतं, आम्ही केलं. त्यावेळीची न्यूजपेपरमध्ये देखील जर आपण पाहिलं प्रामुख्याने, तर आजही ती कात्रणं अनेकजण व्हायरल करतायत की त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा त्यांचे मंत्री असतील तर ते प्रामुख्याने पुढे येऊन सांगत होते की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आम्ही हे केलं आहे, साकारलं आहे, उभं केलं आहे. त्यावेळी श्रेय घेण्यासाठी ती सगळी लोकं येत होती. मात्र ही दुर्घटना घडल्यानंतर ते आम्ही केलं नाही किंवा याची निगा राखणे किंवा साफसफाई करणे किंवा इतर सगळं देखभाल दुरुस्ती या गोष्टी आमच्याकडे नव्हत्या, त्या सगळे नौदलाकडेच होत्या. मग त्यावेळी या गोष्टीत कोणीच बोलत नव्हतं. त्यावेळी सगळं श्रेय घेण्यासाठी हेच लोक पुढे येत होती. मात्र आता कोणीही पुढे येत नाहीत आणि पुढे आली तरी ती नौदलावर ही गोष्ट ढकलली जाते. हे कुठेतरी चुकीचं आहे. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की नौदलासारख्या डिपार्टमेंटला यामध्ये त्यांचा दोष दिला जातो. अर्थात हा नंतर अभ्यासाचा भाग असेल, चौकशीचा भाग असेल की नेमकी चूक कुणाची आहे. एक शेवटचा मुद्दा मला विचारायचा आहे. शिवप्रेमींच्या राज्यभरातल्या भावना संतप्त आहे, सिंधुदुर्गवासीय विशेषतः, कारण की ही अभिमानाची गोष्ट सिंधुदुर्गवासियांसाठी होती. कारण की नौदलाच्या निमित्तानं म्हणजे अगदी इथे मोठमोठ्या नेवल म्हणजे ज्या बोटी होत्या त्या ह्या ठिकाणी उभ्या राहिल्या, तर लायटिंग झालं. त्या दिवशीचा माहोल म्हणजे आत्ताच म्हणजे 4 डिसेंबर 2023 या दिवशी आत्ताच्या वेळेचा विचार केला तर त्या दिवशीचं वातावरण हे पूर्ण विमानं, हेलिकॉप्टर्स या आकाशामध्ये घिरट्या घालत होती, नेव्हीच्या बोटी येत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण, काय बोलणाऱ्याची उत्सुकता होती. मला वाटतं हा ऐतिहासिक दिवस होता सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीनं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यामुळे आता सिंधुदुर्गवासियांच्या भावना काय आहेत, कोकणवासियांच्या भावना काय आहेत, कारण की राज्यभरातल्या प्रतिक्रिया तीव्र असतात. म्हणजे असं एक म्हटलं जातं की राज्यभरात इतर कुठेतरी घटना घडली असती तर कदाचित शिवप्रेमी रस्त्यावरती उतरले असते, पण कोकणवासीय किंवा सिंधुदुर्गवासीय उतरले नाही आहेत. अर्थात हे चेतावणीचा विषय नाही आहे, तर मी म्हणेन ही संयमाची भूमिका आहे. आणि मला वाटतं कोकणातली जनता ही कायमपणे अशा पद्धतीने वागत आलेली आहे. याचा उहापोह किंवा ह्या प्रश्नांची उकल आणि ह्या संयमीपणाचा तुम्ही नेमका काय अर्थ लावू शकतो की काय सांगू शकता, कारण की तुम्ही देखील सिंधुदुर्गवासीयच आहात. नक्कीच 4 डिसेंबर 2023 नौदल दिन सिंधुदुर्गात झाला. सिंधुदुर्गासाठी आणि कोकणासाठी खरं तर ही अभिमानास्पद अशीच गोष्ट होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनेच हे सगळं घडत होतं आणि पंतप्रधान काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्या दिवशी नौदलाने केलेल्या कवायती हे सगळ्यांचं ऊर भरून घेत होतं आणि त्यावेळेचा माहोलही तसाच होता. मात्र दुर्घटना घडल्यानंतर तुम्ही म्हणालात की इतर भागात, कोकण सोडलं तर इतर भागात त्या प्रतिक्रिया उमटतात. तशा प्रतिक्रिया कोकणात उमटल्या नाहीत, कारण कोकणी माणूस कायमच संयमी असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीत जर पाहिलं असेल तर कोकणी माणूस संयमाने सगळ्या गोष्टी नेत असतो. म्हणजे प्रामुख्याने पाहिलं गेलं तर कोकणात शेतकरी आत्महत्या करत नाहीत. कोकणातला शेतकरीसुद्धा देशोधडीलाच लागलेला आहे. म्हणजे पावसाळ्यात आंबा बागायत त्याला मोहर आला आहे आणि पाऊस लागला तर ते सगळं पीक जातं, पण कोकणातला शेतकरी केव्हा आत्महत्या करत नाही. किंवा इतर शेतकरी जे आहेत कोकणात, भात पीक शेतकरी असतील किंवा आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पण कोण आत्महत्या करत नाही, कारण तो संयमी आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांचं किंवा कोकणवासियांचं एक म्हणणं असतं की आपल्याला जे मिळतं आहे त्यात आपण समाधानी आहोत. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पण भावना संतप्तच आहेत. असं नाही की कोकणातले शिवप्रेमी गप्प आहेत किंवा काही, तर त्यांच्याही भावना संतप्त आहेत. मात्र ते संयमाने सगळ्या गोष्टी नेत आहेत आणि कुठली या दुर्घटनेनंतर कुठलाही उहापोह होऊ नये या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन ते शांततेने सगळं जे प्रकरण आहे ते निभावताना पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने त्यांची मागणी देखील अशीच आहे की आम्हाला या ठिकाणी जसे महाराज उभे होते त्याच दिमाखात लवकरात लवकर शासनाने महाराजांचा स्टॅच्यू इथे उभारावा आणि आम्हाला त्याच दिमाखात पुन्हा महाराज बघायचे आहेत,
इथे उभे असलेले. दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्र्यांनी असं म्हटलं आहे की जगाला हेवा वाटेल असा एक महाराजांचा स्टॅच्यू इथे उभारू, 100 फुटी उंच असं स्टॅच्यू उभारू असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बघू आपण की राजकीय नेते काय नेमकं याकडे कुठल्या याने बघतायत आणि केव्हापर्यंत महाराजांचा स्टॅच्यू या ठिकाणी उभारतायत. मात्र या ठिकाणचे शिवप्रेमी असतील किंवा सर्वच कोकणवासी असतील त्यांचं म्हणणं असं आहे की येणारं विधानसभेचं राजकारण तोंडावर येतं आहे ते बघून तुम्ही पुतळा उभारू नका. म्हणजे तो काही 2 महिन्याचा कालावधी आहे, 2 महिन्यात तुम्ही पुतळा उभारू नका. आम्हाला राजकारणासाठी महाराज नको आहेत, तर आम्हाला इथे दिमाखात उभे असलेले महाराज बघायचे आहेत. आणि जसं महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा किल्ला आजही दिमाखात आहे, बघताना आम्हाला अभिमान वाटतो, तशाच पद्धतीने येणाऱ्या पिढीला देखील या ठिकाणी महाराज त्याच दिमाखात उभे असतील आणि त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊन रोज उत्स्फूर्त होऊ अशा पद्धतीचा प्रतिक्रिया ज्या आहेत ते शिवप्रेमींच्या येताना पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा प्रश्न घेतो. फॉरेन्सिकची टीम किंवा नौदलाची टीम या ठिकाणी आता येते, पाहणी करते, त्यांना अभ्यास होईल, निष्कर्ष निघेल. पण म्हणजे काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर? कारण की याचं कारण असं आहे की कदाचित अशी देखभाल किंवा अशा प्रकारचं प्रिकॉशन्स जर का यापूर्वी देखील घेतली गेली असती म्हणजे तर कदाचित बरं झालं असतं. म्हणजे असंही होऊ शकतं की नेमकं बाजू कुणाची खरी आणि बाजू कुणाची खोटी. पण आत्ता हे जे काही सगळं सुरू आहे यातून वाटतं की काही आउटपुट निघेल. आउटपुट निघेल की नाही हे बघावं लागेल. आता राजकोट किल्ल्यावर ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची फॉरेन्सिक टीम जी आहेत ती दाखल झालेली आहेत. त्यासोबतच नौदलाचे 2 इंजिनियर जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि काही अधिकारी इतर भागात इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत. नेमकी दुर्घटना का घडली, वारा होता का नक्की, किंवा इतर ज्या गोष्टी समोर येत आहेत, म्हणजे गंज लागून ही दुर्घटना घडली, वाऱ्याचा वेग प्रचंड होता म्हणून ही दुर्घटना घडली, किंवा या गोष्टी ज्या आहेत याचं ते निरीक्षण करतात, पाहणी करतात, अहवाल बनवणार आहेत. आता इथे जर पाहिलं असेल तर ज्या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम जी आहे ती दाखल झालेली आहे. त्यासोबतच नौदलाचे इंजिनियर 2 इंजिनियर आहेत ते स्वतः सकाळपासून या ठिकाणी पाहणी करत आहेत. त्यासोबतच जर पाहिलं असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, महसूलचे अधिकारी असतील, हे सर्वच या ठिकाणी आलेले आहेत आणि आता पाहणी करत आहेत. पाहणीअंती नेमकं काय त्यांचं निष्कर्ष निघेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र यातून नेमकं कोणावर दोषारोप करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आता सार्वजनिक बांधकाम म्हणतंय ही नौदलाची सगळी देखभाल, दुरुस्ती किंवा याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. आता नौदल आपली काय भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण नौदलाचा जर आपण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर तो असा एक क्वालिटी, गुणवत्ता याच दृष्टीने पाहिला जातो आणि अभिमानाची गोष्ट आहे नौदल म्हटल्यानंतर. त्यामुळे आता नौदल कोणत्या पद्धतीचा अहवाल सादर करतं आणि त्यातून काय निष्कर्ष बाहेर पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. धन्यवाद सदाशिव. अर्थात वेळोवेळी आपण या सगळ्या गोष्टींची उकल किंवा समजून हे प्रश्न याचे उकल करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. एक गोष्ट आहे की साधारणपणे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ज्यापेक्षा देखील मोठा पुतळा किंवा त्या तोडीचा पुतळा आम्ही पुन्हा एकदा उभारू असं मंत्र्यांकडून अर्थात दीपक केसरकर म्हणालेत. पण मला हा प्रश्न कायम पडतो की स्टॅच्यू ऑफ लिबर्टीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते का? याचं कारण असं आहे, राज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अर्थात नेव्ही आज त्यांच्या विचारांवरती चालते किंवा भारतीय नेव्हीचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन नेव्ही ज्यांना म्हटलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारची तुलना करणं मला हे कितपत योग्य आहे ह्या गोष्टीच हा एक प्रश्न आहे. अर्थात राजकारण किंवा यातून कुठल्याही प्रकारची चेतावणी देणं किंवा कुठलं हे कसं चुकीचं चाललं ह्याच्यावरती राजकारण होणं असा कुठलाही उद्देश नाही आहे. पण एक गोष्ट आहे की प्रत्येक शिवप्रेमींनी, प्रत्येक नेत्यानं, प्रत्येक राजकीय पक्षानं आणि प्रत्येक व्यक्तीनं ह्या गोष्टीकडे अगदी उघड डोळ्यांनी बघायला पाहिजे. कदाचित ही दुर्घटना घडली, अर्थातशी दुर्दैवी आहे, पण भविष्यात अशा प्रकारच्या ज्या वेळेला गोष्टी उभारल्या जातील, अशा प्रकारची वास्तू ज्या वेळेला उभारली जाईल त्यावेळेला मला वाटतं यातून काहीतरी धडा घेणं, यातून शिकणं हे गरजेचं आहे. अर्थात शिवप्रेमींनी देखील शांतता बाळगणं तितकंच गरजेचं आहे. आणि कदाचित यातून आता नेमकं काय निष्कर्ष निघतो, टीम जी आहे तज्ज्ञांची ती याचा काय अर्थ काढते हे पाहणं गरजेचं आहे. आशा करू की आपण यातून कोणत्याही प्रकारचं राजकारण होणार नाही आणि या मुद्द्याला कोणतंही वेगळं राजकीय वळण लागणार नाही. अर्थात आजच्या या भागात आपण इथंच थांबतोय. आणखीन काही नव्या गोष्टींसह, नवीन माहितीसह आपण निश्चितच कोकण गजालीच्या या प्लॅटफॉर्मवरती भेटणार आहोत. तोपर्यंत नवीन अपडेट पाहण्यासाठी AB माझाची जी वेबसाईट आहे
तिला फॉलो करा, तिला व्हिजिट करा. यूट्यूब चॅनल त्याला फॉलो करा. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, अगदी व्हॉट्सअप चॅनल देखील ABP माझाच आहे, तिथं फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अनेक नवीन गोष्टी या अधिक वेगानं आणि स्पष्टपणे कळणार आहेत किंवा त्याची माहिती मिळणार आहे. आजच्या या भागात इथंच थांबूया. माझा कॅमेरामॅन महबूब शेखसह मी इथंच थांबतोय. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.